अभिनेता गोविंदानं आता राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतलाय. 5 वर्ष खासदार राहिलेल्या आणि काही महिन्यांपूर्वी पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झालेल्या गोविंदानं हा निर्णय का घेतला, काय आहे या मागचं कारण, पाहूयात त्यावरचा विशेष रिपोर्ट. बॉलिवूडचा चिची, हिरो नंबर 1, कॉमेडीच्या टायमिंगचा बादशाह, अर्थात हिंदी चित्रपट सृष्टीचा अभिनेता गोविंदा. 80 आणि 90चं दशक त्यांना आपल्या अभिनयानं गाजवलं. आपल्या अभिनयानं बॉलिवूड गाजवत गोविंदा रसिकांच्या गळ्यातलं ताईत बनला. बघता बघता हा अभिनेता नेता बनला, खासदारही झाला. मग अचानक त्यानं राजकारणातून ब्रेक घेतला. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांआधी त्याने पुन्हा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिंदेच्या शिवसेनेचा स्टार प्रचारक बनत त्यांनी प्रचाराचं मैदान गाजवलं. मात्र आता गोविंदा म्हणतोय राजकारण पुरे झालं. क्या हो गया जिस वक्त मैं पॉलिटिक्स से बाहर निकला तो मैंने सोचा कि कहीं मेरे स्पर्धा या द्वेष, ईर्ष्या, ये सभी की कारकताएं किसी प्रकार से तकलीफ न दें, तो खास तौर पे बच्चों की, तो मैं बाहर आ गया. अब वो मैं घर परिवार के लिए ही बाहर आ गया. गोविंदानं राजकारणातून अचानक निवृत्तीचा निर्णय का घेतला याबाबत आता उलटसुलट चर्चा रंगल्या. गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून कौटुंबिक वाद रंगलाय. गोविंदाच्या पत्नीने त्याच्यावर काही गंभीर आरोपही केलेत. नुकतंच एका मुलाखतीत सुनीता आहुजानं गोविंदावर आणखी एक मोठा आरोप केलाय. मुलाच्या करिअरसाठी गोविंदा पाठिंबा देत नसल्याचं तिनं एका मुलाखतीत म्हटलं होतं. त्यावर मुलाच्या भविष्यासाठी राजकारण सोडल्याचं गोविंदानं म्हटलंय. मैंने नडियाड वाला से कहा तो ही गेव हिज कैबिन टू यश कि कैसे फिल्में बनाई जाती है, काम किया जाता है, और उससे ज़्यादा पूछा नहीं गया. और ऐसे एक माहौल घर में तैयार था कि जिसमें कि मैं फिल्मी रिश्ते में नाकामयाब. अभिनेता ते नेता असा गोविंदाचा रंजक प्रवास राहिलाय. गोविंदाने 2004 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसच्या तिकिटावर उत्तर मुंबईमधून तो खासदार बनला. भाजपचे नेते राम नाईक यांचा पराभव केल्यानंतर गोविंदा चर्चेत आला. 2004 ते 2009 खासदार म्हणून गोविंदानं काम केलं. 2009 साली अभिनयावर लक्ष केंद्रित करण्यासाठी राजकारणातून ब्रेक घेतला. 2024 मध्ये प्रदीर्घ काळानंतर उपमुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीत त्याने शिवसेनेत प्रवेश केला. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून त्यांनी कामही केलं. आता अचानक गोविंदाने राजकीय पडद्यावरून एक्झिटचा निर्णय घेतला. या निर्णयामागे कौटुंबिक पार्श्वभूमी असल्याचं गोविंदा म्हणतोय. मात्र आता मागच्या वेळेप्रमाणे यंदाही गोविंदा नव्या जोमानं बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार का याची त्याच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.